भगवान गौतम बुद्ध सम्राटाचे सम्राट अशोक विश्वरत्न बौद्धसत्व संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बहुजनांच्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन करू. डब्बा मंचकावर असून भारतीय बौद्ध महासभेचे सर्व पदाधिकारी, केंद्राचे, महाराष्ट्रातले, मुंबई प्रदेशचे, ज्यांच्यामुळे हा कार्यक्रम होतोय, जे जास्त जबाबदारीने दिवस रात्र काम करत आहेत ते SS वानखेडे आणि त्यांचे संपूर्ण टीम यांना देखील मी धन्यवाद देतो. पूज्य म्हणतेजी आणि त्यांच्या संघास मी वंदन करतो. वैशाख पौर्णिमेच्या 2570व्या जयंतीच्या वैशाख पौर्णिमेच्या ठिकाणी सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. कालचा जो कार्यक्रम झाला ज्याच्याबद्दल बरेचसे जण गेले, कार्यक्रमाचं आयोजनाचं 2 महिन्यापासून सुरू होतं आणि हे संपूर्ण भंतेजीने ही संकल्पना माझ्यासमोर मांडली आणि भारतीय बौद्ध महासभा आणि विश्वदानंद फाउंडेशनच्या वतीने इंग्रजी आपण हा कार्यक्रम घेऊ, दीप महोत्सवाची सुरुवात करू या देशामध्ये आणि त्याच्यानंतरच आम्ही या चैत्य महिन्यामध्ये एक लोगो, 1 महिन्यापूर्वी लोगोच्या माध्यमातून लोगोचं उद्घाटन केलं. लोगो सगळ्यांकडे सर्क्युलेट केला. त्याच वेळेला माझी बाईक देखील गेली आणि संपूर्ण देशभरामध्ये गेलेली. त्यावेळेला देखील इथे शामनेर शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. तो दिवस होता. एक विचार ह्याच्या मागचा होता की भगवान गौतम बुद्धाची वैशाख पौर्णिमा ही चांगल्या प्रकारे ह्या देशामध्ये सुरुवात व्हावी. ही जयंती नेहमी वैशाख पौर्णिमा नेहमी 14 एप्रिलच्या नंतर येते. जास्तीत जास्त लोक जयंतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीमध्ये असतात आणि गल्लीपासून तर अगदी दिल्लीपर्यंत असं म्हणायचं झालं तर संपूर्ण जगामध्ये, देशामध्ये होते, जगामध्ये होते. आणि त्याच्यानंतर आलेली वैशाख पौर्णिमा तेवढं लक्ष दिलं जात नाही, तेवढ्या उत्साहामध्ये होत नाही. पण ही देखील वैशाख पौर्णिमा साजरी करावी लोकांनी दीपोत्सवाच्या माध्यमातून. दीपोत्सवाला त्याचा ऐतिहासिक असे पुरावे आपल्याला सापडलेले आहेत. हा दुसऱ्या तिसऱ्याचा कोणाचा नसून हा बौद्धांचा आहे. मी माझ्या व्हिडिओमध्ये देखील म्हटलं होतं. ते उद्देश होता कालचा की जास्तीत जास्त लोक जोडावे. आणि त्याच्यानंतर हा कार्यक्रम झाल्यानंतर आज बरेचसे फोन आले उत्तर प्रदेशामधून कि हम लोग ने भी दीप महोत्सव की शुरुआत की है. पहिला टप्पा आहे. हळूहळू हा देखील ज्या बौद्ध राष्ट्रामध्ये वैशाख पौर्णिमा साजरी केली जाते, ती वैशाख पौर्णिमा या देशामध्ये देखील मोठ्या संख्येने होईल याबद्दल काही दुमत नाही असं मी समजतो. मी आपल्या सगळ्यांचं संघाचं मी चांगल्यापैकी अभिनंदन करेन. काल असं घडलं की ज्या भिक्खूंना आम्ही बोलवण्यात आलं होतं की राजगृह ते चैत्यभूमी चालत येते, त्या संख्येने हे भिक्खू आले नाहीत. मग आयत्या वेळेला संघ आपला भारतीय बौद्ध महासभेचा मी बोललो भंतेजी अभी रुक जाओ यहाँ, मैं व्यवस्था करता हूँ क्योंकि हम लोग ने अनाउंसमेंट पहले से ही कर दी है. मग तुम्हा सगळ्यांना संघाला तिथे राजगृहापासून तुम्ही इथेपर्यंत चालत आलात. मी देखील चालत होतो, परंतु मोठे बनतेजी विश्वनानंद बोली बोले भीमरावजी 9 तो बच के
10 वाजता आपल्याला कार्यक्रम बंद करायचा होता. 1 मे आहे आज, आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारचं कार्यक्रम ह्या शिवाजी पार्क मैदानामध्ये होतो. म्हणून आपल्याला फक्त वेळ त्यांनी 1 वाजण्यापूर्वीचीच दिली होती. 12 वाजता दीपोत्सव करा आणि 1 वाजता संपूर्ण परिसर खाली करून आम्हाला पुन्हा एकदा सिक्युरिटी डिप्लॉय करण्यासाठी आम्हाला द्या, असं प्रकारे होतं. परंतु पुढच्या वर्षी ह्याच्यापेक्षा चांगलं नियोजन करू. नियोजन चांगलं होतं. बऱ्याचशा लोकांचे फोन आले, अतिशय खर्चिक असे खर्च केला होता. हे सगळं कालचं जे स्टेज वगैरे, लाईट सिस्टीम, भगवान गौतम बुद्धाची प्रतिमा, हे सगळं फिल्म सिटीमध्ये बनवण्यात आलं होतं. आणि त्याच्यामुळे ते खूपच आखेवानी रेखो होते. लोकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. 12 वाजेपर्यंत लोक येत होते. आणि एक चांगला संदेश कालच्या वैशाख पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला लोकांना देण्याचा प्रयत्न केलेला. ज्या चांगल्या गोष्टी होत्या त्या दुसऱ्यांनी घेतल्या, म्हणजे बौद्ध धर्मातल्या, आणि त्या लोकांना आता त्यांच्या वाटू लागलेल्या आहे. म्हणून आपल्या जो इतिहास आहे, आपला जो उत्सव आहे, आपल्या ज्या काही प्रथा आहेत, ह्या सगळ्या बौद्ध धर्माच्या कथा आपण आपल्याकडे घेणं. आणि म्हणून काल मी त्या मंचकावरून बोललो, बाबा ज्या काही आमच्यात दीपमहोत्सव असेल, शांतीचा संदेश आहे, हे जे आमचं काम आहे ते भारतीय बौद्ध महासभा आणि धम्माच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. काही लोकांना खटकलं, त्याचे पण देखील मला फोन आले की बीजेपीचे काही लोक मंचकावरती आले होते. हा धार्मिक स्टेज आहे, कोणीतरी मला वाटतं त्या प्रकारे त्याचे प्रयत्न केले होते. परंतु जेव्हा एखाद्या राजकीय पक्षाचे मोठे सत्ताधारी आहेत, त्यांना खालती बसून जमणार नाही, त्यांना देखील वरती बोलवण्यात आलं की हा जर राजकीय स्टेज असता तर आपण त्यांना बंदी आणली असते. परंतु हा धार्मिक स्टेज आहे आणि धार्मिक स्टेजमध्ये अशा प्रकारचं होणं गत्यंतर नाही, असं मी तरी समजतो. कारण बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी सगळे जो आज प्रोटोकॉल महाराष्ट्रामध्ये ठरलेला आहे की महाराष्ट्राचं संपूर्ण मिनिस्ट्री हे ते राज्यपालापासून ते खालच्या साध्या राज्यमंत्र्यापर्यंत येतात. बाबासाहेबांना अभिवादन करतात, भगवान बुद्धाला अभिवादन करतात. त्यांना आडकाठी करू नये असं माझं तरी म्हणणं आहे. हा काही राजकीय स्टेज नव्हता आणि राजकीय कोणी भाषणं केली नाही. म्हणून बनते राहुल गांधी झाले, त्याच्यानंतर आलेले समाज कल्याण मंत्री केंद्राचे ते झाले, चव्हाण झाले बीजेपीचे अध्यक्ष महाराष्ट्र स्टेटचे. ह्यांना कोणी बोलवलं नव्हतं, पण आले, त्यांचा सत्कार करणं, त्यांना नावोचित मान देणं हे आपलं कर्तव्य आहे असं मी समजतो. म्हणून त्याच्याबद्दल जो चुकीचा संदेश आज ट्रोलिंग बिलिंग होत आहे ते होणं बरोबर नाही असं मला वाटतं. त्याच्याकडे लक्ष देऊ नये. परंतु पुढच्या वर्षी ह्या ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत त्याच्यापेक्षा जास्त मोठ्या संख्येने काम करू. येणारा वर्ष हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. समता सैनिक दलासाठी महत्त्वाचं आहे. 100 वर्ष होत आहेत. महाडचा 14 तळ्याला 100 वर्ष होत आहेत. बाबासाहेब आमदार झाले त्याला 100 वर्ष होत आहेत. या सगळ्यांचं एकच नियोजन इथे समता सैनिक दलाच्या वतीने मी नागपूरमध्ये घोषणा केली होती, मुंबई किंवा दीक्षाभूमीवरती करू, पण मुंबईमध्ये पण करू आणि दीक्षाभूमीवरती करू. कारण तेथील लोकांचा मी जेव्हा रवी भवनमध्ये मिटिंग घेतली तेव्हा जे तिथे करत असाल तर इथे देखील करा, ती आपण मान्य केलेली आहे. पण पहिला कार्यक्रम हा मुंबईमध्ये होईल, त्याच्यानंतर दीक्षाभूमीवरती होईल. त्याच्यासाठी तयार राहणं गरजेचं आहे. लाखो लोक आपल्याला शिवाजी पार्क मैदानामध्ये बोलवणं, संचलन करणं समता सैनिक दलाचं, ह्या गोष्टी आपण टप्प्याटप्प्याने सुरुवात करत आहोत. दीपमहोत्सव आहे, त्याच्या आधी सम्राट अशोकांची जयंती आपण मोठ्या संख्येने केली.
सम्राट अशोकाची प्रतिमा आपल्या प्रत्येक आता धार्मिक कार्यक्रमामध्ये भगवान गौतम बुद्ध बाबासाहेबांनी सम्राट अशोकाच्या प्रतिमा लागते आणि या धार्मिक कार्यक्रमाची सुरुवात होईल. त्याचे परिणाम आज चांगले दिसते. मोर्याजी इथे बसलेले आहेत, त्यांनी माझं खूप अभिनंदन केलं. त्याचबरोबर उत्तर भारतामध्ये देखील चांगल्या प्रकारे झालं. मागच्या 26 तारखेला मागच्या 17 तारखेला मी 26 तारखेला मी दिल्लीमध्ये होतो. रविदासी लोकांनी जयंतीचा कार्यक्रम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रविदास जयंती, कबीर जयंती, सम्राट अशोक जयंती अशा 4ही जयंत्यांसाठी मला तिथे बोलवण्यात आलं होतं. हे मला वाटतं चांगल्यापैकी परिणाम आहे. पॉझिटिव्ह अप्रोच घेऊन आपण आज चाललेलो आहे म्हणून समाज आज आपल्याशी जोडलेला. तो समाज जो आहे सैन्य समाज की ज्याचं भवनच जवळजवळ काही कोटी रुपयाचं आहे. ये मौर्य जो जानते हैं, हाँ कई करोड़ रुपए की लागत से उन्होंने बनाया है. आणि संपूर्ण समाज तिथे एकटवला होता. जवळजवळ 1000 लोक बसले होते. उच्च पदस्थ होते, अगदी अधिकारी वर्गात होता. आणि त्या स्वतःनी सगळ्यांनी पैसे काढून ते भवनाचे निर्माण केले. पॉझिटिव्ह कार्यक्रम घेऊन आपण जर भारतीय बौद्ध महासभा चालली तर निश्चित स्वरूपात आपल्याला चांगले रिझल्ट येणाऱ्या काळामध्ये मिळतील. आपली संख्या वाढेल. आजपासून आपल्याला सांगू इच्छितो की आजपासून जनगणनेला सुरुवात झालेली आहे. मग ती प्रॉपर्टीची असेल किंवा जनगणना पर्सन टू पर्सन असेल, वैयक्तिक असेल, आपण तयार राहणं गरजेचं आहे. आज आपण केंद्रीय शिक्षक झालात. आता थोड्या वेळानंतर आपले रिझल्ट डिक्लेअर होते. आपल्या शहरातून, तालुक्यातून, गावातून जाईल. तेव्हा हा संदेश द्या की धर्माच्या कॉलामध्ये बद्दल या, जातीच्या कॉलममध्ये ज्या जातीतून आलाय ते लिहा आणि पाली भाषा अवगत आहे अशा प्रकारचा संदेश द्या. जे मातंग समाजाबद्दल आता बोललं झालं, मातंग समाजाने नाही, ते एकच क्लेरिफिकेशन करतो. आपल्या गाड्या आहेत, मला देखील ज्ञात आहे. मातंग समाजाची डिमांड नाही, ही सरकारची डिमांड आहे. समाजामध्ये फूट पाडण्याचा हा प्रयत्न आहे. चीफ जस्टिस ऑफ इंडिया आपल्याच जाती धर्माचे वरती बसले होते. त्यांनी जो जजमेंट दिलं ते जजमेंटचे इम्प्लिमेंटेशनचे अधिकार त्यांनी स्टेटला दिलेले आहे आणि त्याचे अधिकार स्टेटने आता ते इम्प्लिमेंटेशनच्या मार्गाने चालले. म्हणून ही जी मातंग समाजाबद्दलची जी मराठवाड्यामध्ये मातंग समाजाच्या खूप चांगल्या केंद्रीय शिक्षिका आहेत. लातूर, बीड, उस्मानाबाद या पट्ट्यामधल्या चांगल्या प्रकारे त्या महिला बौद्ध धर्मावरती खूप इफेक्टिव्ह बोलतात. ते मी 2-3 वेळा वाचले. भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी हे त्या समाजाचे. एक भिक्खू आहेत लातूरचे, ते त्या समाजाचे आहेत. इंग्रजीमध्ये अतिशय उत्तमरित्या ते प्रवचन करतात. मी त्यांना विचारलं एकदा, त्यावेळेला भीमरावजी 35 वर्ष इंग्रजीत शिकवतो, पहिलीपासून ते 10वी. त्यामुळे माझं इंग्रजीवरती चांगलं कमांड आहे. मी मराठी, हिंदी आणि इंग्रजी 3 भाषा बोलू शकतो. कारण हा गैरसमज आहे तो निर्माण होऊ नये. इम्प्लिमेंटेशन, ABCDचं इम्प्लिमेंटेशन होऊ नये ह्याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. आपण आपले अर्ज, आपला निषेध नोंदवलेला आहे, आपला विरोध नोंदवलेला आहे. त्याच्यानंतर त्याच्यावरती हेअरिंग होईल. भारतीय बौद्ध महासभा त्याच्यावरती इफेक्टिव्हली हेअरिंग करण्यासाठी, आपले मत प्रत्यक्ष मांडण्यासाठी तिथे जायचे. त्या दिवशी झालेला कार्यक्रम आंबेडकर भवनामध्ये जे प्रोफेसर वाघाने चांगल्यापैकी मांडणी केली, SK भंडारेंनी चांगली मांडणी केली, त्याच्यामध्ये सुभेच्छा राम यांनी मांडणी चांगली केली आणि त्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न दिला. लोकांनी तो व्हिडिओ खूप बघितला आणि लोकांना कळून चुकलं की कशा प्रकारे हे षडयंत्र सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे. कारण संविधानाला मान्यता नाही, संविधानाची मान्यता याला नाही. बाबासाहेबांनी असं कुठेही ABCDचा उल्लेख केलेला नाही. परंतु हे सरकार सगळं करते. आपलं
बहुदांसाठी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न आहे, एवढंच आपल्याला सांगू इच्छितो. मी आपल्या सगळ्यांना हार्दिक संघाला धन्यवाद देतो की जबाबदारी पुढच्या काळामध्ये आपली जास्त आहे. 100% निकाल लागलाय, आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. 100% निकाल लागल्यानंतर 100% रिझल्ट द्या समाजामध्ये जाऊन, एवढीच आपल्याकडून अपेक्षा करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.